Okay, school stop, but education continue. This is the online education project initiated by Municipal Corporation of Greater Mumbai, who welcomes to you all students and parents also. So myself, Sridhar Nadarge, that is Nadarge sir. You can call me by the name Sridhar sir also. I am assistant teacher at Rait Shikshan Samstha's Professor Dr. N.D. Patil, Vidyalay, Sahyadri Nagar, Charkop, Kandivali, West Mumbai. Okay, you all know that today is the Setu bridge course, सेतू अभ्यास ज्याला आपण मराठीत म्हणतो आपण. गेल्या वर्षी तुम्ही जे शिकलेला त्याचं थोडंसं रिव्हिजन आहे. आजचा विषय आहे, टुडे सब्जेक्ट इज इंग्लिश अँड टॉपिक तो आहे तो तुमचा रिव्हिजन गेल्या वर्षी झालेला आहे ते आपण घेत आहोत. ओके, तर खूप छान अभ्यास या ठिकाणी तुम्ही केलेला आहे. आता मी पाहिलं बरीच विद्यार्थी उत्तरे पटापट देत होती. व्हेरी गुड. तर आपला जो सेतू अभ्यास मधला दिवस 9 ते 13 हे जे दिलेला अभ्यासक्रम आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे, तर मी तुम्हाला मगाशी सूचना दिलं होतं त्याप्रमाणे तुमच्याकडे एक नोटबुक आणि पेन्सिल सोबत घेऊन बसायचं आहे. अधूनमधून तुम्हाला मी लिहायला काहीतरी सांगणार आहे, ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे. ओके, चला तर आपण सुरुवात करूया. लेट स्टार्ट. ओके, again I welcome you. Okay, now you can look the sentence in your mobile screen. इथे एक स्क्रीनवरती तुम्हाला एक सेंटेन्स दिसत आहे. ओके, ते सेंटेन्स जे लाल अक्षरात दिलेलं आहे ते वाचायचं आहे. ओके, तर कोण वाचणार आहे त्याने हात वरती करायचं. मी तुम्हाला चान्स देतो या ठिकाणी वाचण्याची. लास्ट इयरला तुम्ही झालेलं आहे सगळं. ओके ओके, छान. या ठिकाणी कुणाल पवार विद्यार्थी आहे, त्याने सांगायचं आहे. कुणाल, yes, read the sentence. Yes, कुणाल. दे कुणालनं काही उत्तर येत नाहीये, कदाचित त्याचा नेट. रितिका टेलर, अनम्यूट कर. हो सर, मी केलंय. मला ते काय लिहिले वाचून दाखव बरं थोडं वाक्य ते. I am a boy. वाव, व्हेरी गुड. अतिशय बरोबर आहे, ॲब्सोल्युटली राईट. आय विल शो यू द नेक्स्ट सेंटेन्स. हा, तुमचं वाचून झालं ना लगेच म्यूट पण करायचं. चला, आता मी दुसरं या ठिकाणी तुम्हाला सेंटेन्स दिलेलं आहे, आता हे वाचायचं आहे. ओके, सोहम अनम्यूट कर. यस सर. मला सेंटेन्स रीडिंग करून दाखव. I am a girl. ओके, अगदी बरोबर आहे. तू मुलगा आहेस तरी पण तू आय एम अ गर्ल म्हणतोस. कारण हे वाक्यच तसं आहे, हो की नाही? गंमत झाली. छान, व्हेरी गुड. तुम्ही खूप छान वाचतात एकदम. तुमचा अभ्यास खूप चांगला दिसतो गेल्या वर्षी. ओके, आता या ठिकाणी इथे एक तुम्हाला पिक्चर चित्र दिसत आहे. या चित्राचं तुम्हाला नाव सांगायचं आहे. चला, आता कोण सांगते बरं? चला, बबन कोण आहे बघा बाई? बबन रावंडे. हा सर. हा, मला चित्राचं नाव सांग. टेल मी द नेम ऑफ दिस पिक्चर. बॉल. येस, बॉल. कॅन यू स्पेल द बॉल? म्हणजे बॉलचं स्पेलिंग सांगू शकतो का तू? हा, सांग बरं. BOL. BAL. बरं, ठीक आहे. आता तू फक्त ऐक ना त्या ठिकाणी. या ठिकाणी आराध्या अनम्यूट कर. आराध्या, अनम्यूट yourself. Yes teacher. Yes teacher. Can you tell me what are you looking in the picture? Ball. Yes, this is the ball. Okay, now can you tell me the spelling of ball? Hello, Aradhya.
Yes, teacher. Yes, tell me the spelling of ball. Ballचं spelling सांग मला बघा. BOLL ball. हो थोडस रॉंग आहे. BOLL म्हणते. मगाशी सांगितलेलं त्या मुलाने सांगितलं की BAL आणि तू BOLL म्हणते. चला आपण तिसऱ्या मुलाला विचारू आपण. साईश्री अनम्यूट कर. साईश्री अविनाश परडकर. हा सर. त्या दोघांचं चुकलंय की बरोबर आहे असं तुला वाटतं? बरोबर आहे. बरोबर आहे, पण मला वाटतं चुकलेलं आहे दोघांचं. पण तू सांग बरं, वेगळं आहे का उत्तर तुझं याच्यापेक्षा? स्पेलिंग BALL. हा, मग तुझं बरोबर आहे बाळा. एकाने सांगितलं BAL, दुसऱ्याने सांगितलं होतं BOLL, तू सांगितलं PALL. तर BALL हे करेक्ट आहे बघा त्या ठिकाणी. येस, स्पेलिंग दिसलं तुम्हाला? करेक्ट. ओके. नाउ नेक्स्ट पिक्चर. Now you have to tell me what is the picture about. Anay Wadkar. Yes, what is the picture about? Parrot. Yes, this is parrot. Yes, this is parrot. Can you spell it? Can you spell parrot spelling सांगता येईल का? O PORROT. थोडस चुकलेलं आहे या ठिकाणी. मी मधुराला अनम्यूट केलंय. मधुरा अनम्यूट कर. हा, बोलून झालं की लगेच म्यूट करायचं. मधुराचं होत नाहीये. वेदिका अनम्यूट कर. Parrot. येस, पॅरोट. स्पेलिंग सांगू शकेल स्पेलिंग याचं? तू सांगायचं, बाकीच्यांची हेल्प नाही घ्यायची. ओके. यू हॅव टू से टेल द स्पेलिंग बाय युअर सेल्फ. डोंट टेक एनी हेल्प फ्रॉम युअर पेरेंट्स. The parents are requested not to help to the students. Okay, next students, let's go towards the next students. Okay, Kunjal, unmute. Okay, Hemra, सांग. PORRT. चला ठीक आहे. तुम्ही जे काही सांगितलेलं स्पेलिंग खूप छान प्रयत्न केलेला आहे. थोडं चुकलं तरी बघा. सगळ्यांनी आता तुम्हाला स्पेलिंग दिसत आहे. ओके, तर हे आहे त्याचं करेक्ट स्पेलिंग. PARROT किंवा आपण PARROT असे म्हणतो. ओके, छान. पॅरेटचा कलर कोणता असतो हेमराज? कोणता कलर असतो? ओके, तुझा आवाज थोडासा कमी होतोय. करेक्ट, ग्रीन बोलतो. ओके, येस, करेक्ट, ग्रीन. आता पहा या ठिकाणी यू आर लुकिंग टू पिक्चर्स इन दिस स्लाइड. So tell me the name of this picture and you have to tell me some sentences about this picture. म्हणजे तुम्हाला चित्र पाहायचं आहे आणि त्या चित्राबद्दल एक किंवा दोन वाक्य मला सांगायची आहेत. चला, आता ज्यांना जमतंय त्याने हात वरती करायचे. चित्राबद्दल एक वाक्य सांगायचं मला, सेंटेन्स. आता मगाशी तुम्ही काय सांगितलं? वर्ड्स, म्हणजे फक्त एक शब्द सांगितला. त्या चित्राचं नाव सांगितलं तुम्ही. आता त्या चित्राबद्दल एक वाक्य सांगायचं. ओके, आता तुमचे हात वरती आहेत, त्याच्यापैकी मी एकाला या ठिकाणी अंकिता अनम्यूट कर. पहिलं चित्र सांग मला. ड्रेस. येस, दिस ड्रेस. ड्रेस मध्ये कोणता प्रकार आहे हा? ड्रेस तर खूप झाले. ड्रेस म्हणलं की कोणताही ड्रेस आला. फ्रॉक. येस, करेक्ट, फ्रॉक आहे. बरं, फ्रॉक बद्दल एक मला वाक्य सांगशील का? साधं वाक्य सांगायचं आहे लक्षात. आता जसं की समजा मी जर तुम्हाला बॉल म्हटलं तर तुम्ही काय म्हणणार? आय प्ले विथ बॉल किंवा दिस इज अ बॉल. अशा प्रकारचे वाक्य सांगायचंय मला. बघा, कोणतंही वाक्य सांगताना तुम्ही एक शब्द वापरलात ना, दिस इज अ, तरी तुमचं वाक्य सुरू होतं तिथून. दिस इज अ फ्रॉक.
बोल बरं असं. This is a frog. येस करेक्ट, अगदी सोपं वाक्य आहे. हो की नाही, झालं की नाही तयार एक वाक्य. ओके, आता फ्रॉक बद्दल दुसरं आणखी कोणी सांगते का, बघूया जर आपण. आर्या अनम्यूट कर. आर्या, आर्या संदीप दुडेकर, दड्डेकर. येस अनम्यूट केलेली आहे ती, आवाज पोहोचत नाही पर्यंत. तो पण पुढच्या विद्यार्थ्यांकडे जाऊ आपण. रोहिणी चव्हाण अनम्यूट कर. तुम्हाला मगाशी जसं सांग बाळा, एक मला सेंटेन्स सांग या फ्रॉक या चित्राबद्दल. एक वाक्य सांगायचं आहे तुम्ही फ्रॉक बद्दल. This is my येस दिस इज माय फ्रॉक, एकदम करेक्ट आहे, अगदी बरोबर. तिने त्याच्यामध्ये एक नवीन शब्द ऍड केलेला आहे, तो म्हणजे माय. अगदी बरोबर आहे. येस व्हेरी गुड. या नाव पुढची संधी आहे. रोहिणी अनम्यूट कर. रोहिणी. येस, आता मला दुसरं चित्र आहे ना, दुसरं चित्र त्याबद्दल सांग की ते काय आहे, त्याचं नाव काय, मला ते सांगा दुसऱ्या चित्राबद्दल. fan. फॅन, अगदी करेक्ट. व्हेरी गुड. आता त्या फॅन बद्दल एक वाक्य सांगू शकशील का मला? Yes, sir. हा वाक्य सांग मला, सेंटेन्स सांग, सेंटेन्स फॅन बद्दलचं. जसं आपण फ्रॉक बद्दल सेंटेन्स घेतलं तसं फॅन विषयी एक वाक्य सांग, छोटस वाक्य. रिपीट युअर सेंटेन्स प्लीज. This is a fan. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. दिस इज अ फॅन. व्हेरी गुड. आता बघा, तुम्ही जे सेंटेन्स सांगितलं तर मी तुम्हाला माझे बनवलेले सेंटेन्स सांगतो का या ठिकाणी. लगेच म्यूट करून ठेवायचं तुम्ही सगळ्यांनी बोलल्यानंतर. आता बघा, दिस इज अ फ्रॉक, राईट. द फ्रॉक बद्दल मी काय काय सेंटेन्स बघा. दिस इज अ फ्रॉक, तुम्हाला दिसतं का ते सेंटेन्स तुम्हाला इथे या ठिकाणी बघा. दिस इज अ फ्रॉक. द फ्रॉक इज येलो इन कलर. गर्ल्स विअर द फ्रॉक. बरोबर, हे अशा प्रकारचे सेंटेन्स आहेत हे, हो की नाही. आपण अशी कितीतरी सेंटेन्स बनवू शकतो. जेव्हा तुमचं शब्दसाठा वाढेल, तुम्ही रोज वाचन कराल ना, इंग्लिशचं दररोज काहीतरी वाचन केलं पाहिजे आणि नवीन 2-4 शब्द शिकले पाहिजे रोजचे, हो की नाही. तुम्ही आजपासून ठरवायचं आहे की रोज मी 3 शब्द नवीन पाठ करणार आहे, अभ्यास करणार आहे आणि त्याचा वापर करणार आहे. ठीक आहे, व्हेरी गुड. आता मी तुम्हाला पुढची काही चित्र दाखवतोय. चला, आता हे आहे फॅन. तुम्ही मगाशी फॅन बद्दल बोललात. इथे मी काही सेंटेन्स लिहिलेत पहा. दिस इज अ फॅन, हा फॅन आहे. द फॅन हॅज 3 ब्लेड्स. म्हणजे ब्लेड्स म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? ब्लेड म्हणजे एकच माहिती आहे, बरोबर. पण ब्लेड म्हणजे फॅन मधले जे ते पंखे 3 पाते असतात ना, पाते, त्याला काय म्हणतो आपण? ब्लेड म्हणतो आपण. ओके, द फॅन हॅज 3 ब्लेड्स. काही ठिकाणी तुम्ही 4 ब्लेड्स पण पाहिला असणार, हो की नाही. द फॅन हॅज 4 बटन्स. खाली तुम्ही जर चित्राचं निरीक्षण केलात तर तुम्हाला खाली 4 बटन्स पण दिसतील तुम्हाला. गुड. चला, आता पुढचं चित्र आहे. आता त्या चित्रामध्ये तुम्हाला पहिलं चित्र जे आहे त्याबद्दल बोलायचं आहे. अर्णव अनम्यूट कर. अर्णव. Yes, sir. Tell me about the first picture. What is this about? What is the picture about? Car. Yes, this is the car. Okay, कार बद्दल मला सांग, त्याचा कलर बद्दल सांग वाक्य असं. कारचा This कलर is कोणता? a red car. करेक्ट, दिस इज अ रेड कार. किंवा द कार इज रेड इन कलर असंही म्हणू शकतो आपण, बरोबर. द कार इज रेड इन कलर. व्हेरी गुड, खूप छान प्रयत्न केलायस तू. ओके, त्याच्यानंतर श्रीरंग जाधव अनम्यूट कर. केला सर. हा, तू कार बद्दल आणखी एखादं मला सेंटेन्स सांगू शकशील का? This is my car. ओके, दिस इज माय कार. ओके, पालकांनी मदत करायची नाहीये. ओके, तर दिस इज माय कार, आणि माय हा नवीन शब्द टाकला, नवीन वाक्य झालं. त्यात तुम्ही एखादा शब्द जरी ऍड करतात, तुमचा मनाचा शब्द मिळवतात, तेव्हा तुमचं वाक्य नवीन होत असतं. ओके, ठीक आहे. आता पुढच्या मुलाला मी सांगतो. हर्ष श्रावणकर अनम्यूट कर. Yes, sir. आता कारला जी चाके आहेत ना, व्हील्स, त्या व्हील्स बद्दल मला काय एक वाक्य सांग तुझ्या मनाचं. कारला जे व्हील्स आहेत ना, व्हील्स चाक, त्याबद्दल. बघा, कारला 4 चाके आहेत असं तुम्हाला म्हणायचंय, तर कसं म्हणणार?
This is a four wheels. प्रयत्न केलायस पण तसं नाही म्हणता येणार आपल्याला, वाक्याचा अर्थ वेगळा येणार. द कार हॅज 4 व्हील्स. काय म्हणायचं? हॅज. द कार हॅज 4 व्हील्स. बरोबर. ओके चला नेक्स्ट आता पुढच्या चित्राबद्दल बोलायचं तुम्हाला. आता ईश्वर पवार अनम्यूट कर. Yes, sir. दुसरं चित्र कशाबद्दल सांग बाळा मला. डॉगी. आपण बोलताना डॉगी म्हणतो पण त्याला पुस्तकात आपण कसं लिहितो, आपण कसं वाचलेलं आहे आपण, डॉग असतं. बरोबर. तुम्ही त्याला डॉगी म्हणू शकता, डॉग पण म्हणू शकता. डॉग. व्हेरी गुड. त्याचं स्पेलिंग पण त्यांनी सांगून टाकलेलं, DOG डॉग. सर्वेश अनम्यूट कर. आता डॉग बद्दल मला सेंटेन्स सांग सर्वेश. वाक्य सांगायचं आहे. I love my dog. काय परत बोल. रिपीट. I love my dog. ओके. आय लव्ह माय डॉग. व्हेरी गुड. तुझं कुत्र्यावर प्रेम आहे कारण कुत्रा हा ऑनेस्ट अॅनिमल आहे, माहितीये ना. ओके चला बरं मी काय वाक्य बनवत बघूया आपण. बघायचंय अ कार. आता मी बनवलेले वाक्य पहा, असे प्रत्येकांची वेगळे असू शकतात. अ कार इज रेड इन कलर. बघा आपण एखाद्या वस्तूबद्दल जेव्हा वाक्य बनवतो ना, त्याचा रंग, त्याचे काही वैशिष्ट्य असतील त्याच्यासाठी आपण वाक्य म्हणतो. आता मी कलरवरून म्हणलं की द कार इज रेड इन कलर. आता कुठलीही वस्तू घ्या, त्याचा आपल्याला कलर बदलायचा आहे, बाकी इथले शब्द सेम ठेवायचे. अ कार. आता या ठिकाणी तुम्हाला दुसरं काही सांगायचं असेल, जसं तुमच्याकडे पेन असेल आणि लाल रंगाचा असेल तर तुम्ही काय म्हणणार? अ पेन इज रेड इन कलर असं. ओके चला पुढे. द कार हॅज 4 व्हील्स. कारला 4 चाके आहेत. आय कॅन ड्राईव्ह द कार. मी कार चालवू शकतो. आणि तुम्हाला जर कार चालवता येत नसेल तर काय म्हणणार मग? आय कांट ड्राईव्ह द कार. समजलं तुम्हाला? आय कॅन आणि आय कांट या दोघांमधला फरक बघा. शेवटचे 2 वाक्य जे आहेत ते नीट पहा. आय कॅन म्हणजे एखादी गोष्ट आपण करू शकतो तेव्हा म्हणायचं आय कॅन, आणि आपल्याला एखादी गोष्ट नाही जमत करायला त्यावेळेस आपण काय म्हणतो? आय कांट. म्हणजे मला नाही जमत. ओके चला. आय कॅन ड्राईव्ह द कार. मी कार चालवू शकतो. आय कांट ड्राईव्ह द कार. मी कार चालवू शकत नाही. त्याच्यानंतर डॉग्स बद्दल सेंटेन्स काय आहेत बघा. दिस इज अ डॉग. द डॉग हॅज टेल. अ टेल. त्याला एक शेपटी आहे की नाही, त्याला द डॉग हॅज अ टेल. द डॉग बार्क्स ऍट स्ट्रेंजर्स. हे त्याचं वैशिष्ट्य. जर स्ट्रेंजर्स म्हणजे काय? एखादी अनोळखी व्यक्ती. जर समजा एखादी अनोळखी व्यक्ती असेल तर त्या ठिकाणी कुत्रा लगेच त्याला भुंकतो. बरोबर. त्याला भुंकण्याला बार्क्स म्हणतात. द डॉग बार्क्स ऍट स्ट्रेंजर्स. व्हेरी गुड. आता पुढे आणखी काही चित्र आहेत बघा. दोन्ही तुमच्या आवडीची चित्र आहेत हे. तर पहिल्या चित्राबद्दल सांगणार आहे सुलभा. अनम्यूट कर. सुलभा. अरे कसं करायचं? पहिलं चित्र काय सांग मला. नाव सांग त्याचं. पहिल्या चित्रातून एक वाक्य सांग मला. सेंटेन्स. कुठलं चित्र दिसतच नाही का? दिसत नाहीये चित्र तुम्हाला? हा दिसतंय का? आता दिसतंय तुम्हाला? नाही दिसत. कदाचित तुमचा नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे दिसत असेल. ठीक आहे. आपण पुढच्या विद्यार्थ्यांकडे जाऊया. नंतर मी तुला संधी देईन. दिसतच नाही काय. काहीच दिसत. बाई तू काय बालेखान शेख अनम्यूट कर. चला. हर्षद आहिरे अनम्यूट. हर्षद मला पहिलं चित्र जे आहे त्याचं नाव सांग आणि त्याच्याबद्दल एक वाक्य सांग. सेंटेन्स सांगायचं छोटस एकदम. वॉच. वॉच. बर ठीक आहे. त्याच्याबद्दल एक वाक्य सांग मला. मी नंतर सांगेन तुला वॉच बद्दल. This is a watch. सृष्टी अनम्यूट कर. बघ ते वॉच नाहीये, त्याला क्लॉक म्हणायचं बघा. आपण मनगटात वरती जी घड्याळ घालतो ना त्याला म्हणायचं वॉच. त्याला रिस्ट वॉच म्हणतो की नाही आपण. आणि हा भिंतीवर अडकवला जाणार आहे आणि याला क्लॉक बोलायचं. काय बोलायचं? क्लॉक. ओके. मी कुणाला सांगितलेलं अनम्यूट करायला? सृष्टी भोसले अनम्यूट कर.
दिस इज अ क्लॉक असं बोलायचं. क्लॉकचा जो शेप आहे ना, आकार, त्याबद्दल मला सांगायचंय. चला, सृष्टीचा येत नाही. संस्कार अनम्यूट कर. संस्कार ऋषिकेश कदम, पटकन अनम्यूट करायचं. पुढे साई दीपक सनस, अनम्यूट कर. यस साई. हा, मला पहिल्या किंवा दुसऱ्या कुठल्या पण एका चित्राबद्दल मला एक सेंटेन्स सांग, वाक्य. दिस इज अ क्लॉक. यस, दिस इज अ क्लॉक. आणखी सॉरी, रिपीट, परत सांग. दिस इज अ माय क्लॉक. हा, दिस इज अ माय क्लॉक. ओके, आता त्याचा शेप जो आहे, आकार, त्या आकाराबद्दल काय सांगता येईल? द क्लॉक सर्कल, बरोबर. अगदी त्याचा जो शेप आहे तो कसा आहे? सर्कल आहे, एकदम गोल आहे. येस, ओके. ठीक आहे, व्हेरी गुड. दुसऱ्या चित्राबद्दल आपण घेऊया. आपण या ठिकाणी आर्या लक्ष्मण, अनम्यूट कर. आर्या लेंगारे, आर्या लक्ष्मण लेंगारे. येस आर्या. त्याला पुढे जाऊया, आर्याचा संपर्क होत नाही. समृद्धी, अनम्यूट कर. सर. हा, येस आर्या, मला वाक्य सांग. पुढचं चित्र जे आहे त्याबद्दल सांग. काय? पुढचं जे चित्र आहे त्याबद्दल मला एक सेंटेन्स सांग, मला पुढच्या चित्राबद्दल. रिपीट परत सांग जरा. हॅलो आर्या, एक मिनिट, म्यूट झाली होती. ठीक आहे, आपण पुढच्या नाही घेऊ आपण. प्रीथा सुर्वे, अनम्यूट कर. सर. हा, मला दुसऱ्या चित्राबद्दल एक सेंटेन्स सांग मला. दिस इज द केक. दिस इज द केक. ओके, तर या ठिकाणी आपण वेगवेगळे सेंटेन्स बनवू शकतो. आता बघा, मी क्लॉक बद्दल, आता हे जे सेंटेन्स आहेत ना, तर स्क्रीनशॉट काढून घ्यायचं किंवा वहीमध्ये पटापट लिहून घ्यायचं, बरोबर. चला, आता बघा मी सेंटेन्स काय बनवलं. दिस इज अ क्लॉक, बरोबर. त्याच्यानंतर सेकंड सेंटेन्स मी काय बनवलं, त्याच्या शेप वरून, त्याचा आकार कसा आहे, गोल आहे. मग अशी एका विद्यार्थ्याने सांगितलं की तो राऊंड, सर्कल आहे वगैरे, राऊंड, बरोबर. दिस क्लॉक इज राऊंड इन शेप, म्हणजे या घड्याळाचा जो आकार आहे, शेप आहे, तो राऊंड आहे, सर्कल. आणि द क्लॉक हॅज 3 हँड्स. 3 हँड्स, बघा घड्याळामध्ये काटे किती असतात? 3. त्या काट्यांना आपण हँड्स म्हणतो. जसं आपल्याला हँड्स आहेत तसं क्लॉकला 3 हँड्स असतात. द क्लॉक हॅज 3 हँड्स. घड्याळात 3 काटे असतात. ते कोणकोणते असतात तुम्हाला माहिती आहे? आवर हँड, मिनिट्स हँड आणि सेकंड हँड, बरोबर. तास काटा, मिनिट काटा आणि सेकंद काटा. पुढे हा बर्थडेचा केक दिसतोय तुम्हाला छानपैकी, बरोबर. प्रत्येक जण तुमच्या बर्थडेला केक आणत असणार आणि कापत असणार, बरोबर. तर या ठिकाणी बघा सेंटेन्स काय आहे. दिस इज अ केक. आय ऑर्डर अ केक ऑन माय बर्थडे. तुम्ही तुमच्या बर्थडेला केक ऑर्डर करतात की नाही? येस. आय कट द केक विथ नाईफ. आपण केक सुरीने कापतो की नाही? क्लिअर. आय कट द केक विथ नाईफ. आपण बघा कितीतरी वाक्य आपण बनवू शकतो एका शब्दासाठी, अगदी 10, 20, 25 कितीही. सुरुवातीला तुम्ही वाक्य जेव्हा बनवाल ना, चुकीचे बोललात तरी चालेल, पण बोलण्याचा प्रयत्न करायचा. जर तुम्ही बोलाल तर इंग्रजी तुम्हाला बोलता येईल, बरोबर. त्यामुळे छोटी छोटी वाक्य बोलत राहायचं आहे. ओके, चला, आता पुढचा आपला टॉपिक आहे लर्निंग ऍक्टिव्हिटी. लेट्स राईट. मला काही लिहायचं आहे, म्हणून तुम्हाला सांगितलं होतं की पेन्सिल आणि नोटबुक सोबत घेऊन बसायची आहे. ओके, सो आय थिंक यू आर रेडी विथ युअर पेन्सिल अँड नोटबुक. चला, आता काय दिसतंय बघूया पुढे. येस, दिस इज अ table. This is a chart. There are 3 columns. In the first column there is written this. In second जो कॉलम आहे मधला, त्याच्यामध्ये is a असं दिलेलं आहे आणि थर्ड कॉलम मध्ये काही शब्द आहेत. आता पहिल्या कॉलम मध्ये बघा, तुम्हाला दिसतंय या ठिकाणी दिस हा शब्द आहे. आता काय करायचं तुम्हाला सांगतो मी. या ठिकाणी इथला एक शब्द घ्यायचा आहे, इथले इज अ हा शब्द घ्यायचा आहे आणि इथला एक घ्यायचा आहे. ओके, म्हणजे बघा, दिस इज अ बॉय. हा मुलगा आहे, असं तुमचं वाक्य होणार आहे. हा, आता बघा या ठिकाणी
आता हा टेबलचं तुम्ही नीट जर निरीक्षण केलं तर याच्या पुढचं वाक्य बघा मी पुढे बनवलेलं पाहिजे. कसे बनवलं बघा मी वाक्य टेबल पासून. दिस इज अ बॉय, दिस इज अ बलून वगैरे. ठीक आहे. ओके. तर तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये सगळ्यांनी नोटबुक ओपन करायची आहे. पेन्सिल पेन जे काय असेल घ्यायचं आहे. आणि बघा शब्द किती आहेत? बॉय, बलून, मास्क, बर्ड, टायगर. 5. There are 5 words. Means you have to make 5 sentences with the help of this table. Okay. या टेबल पासून तुम्ही 5 सेंटेन्स बनवायचं आहे. तोपर्यंत मी एका एका विद्यार्थ्यांना विचारेन. बाकीच्या मुलांनी तोपर्यंत काय करायचं? लिहायचंय. चला ठीक आहे. मी पुढच्या मुलाला विचारतोय आहे. श्री अभिषेक गोले. अनम्यूट कर. एकच वाक्य सांगायचं बॉय पासून. अभिषेक, श्री अभिषेक गोले. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. जई जगदीश नलावडे. येस. जाई जगदीश नलावडे. येस. टेल मी द सेंटेन्स विथ अ बॉय. बॉय पासून तुम्ही एक सेंटेन्स बनवायचा आहे. मेक अ सेंटेन्स. दिस इज अ बॉय. व्हेरी गुड. एक्सलंट. छान. तुम्हाला कळलेलं आहे आता. ओके. आता जाई काय करायचं आहे? पुढचे सेंटेन्स जे आहे ते नोटबुक मध्ये लिहून ठेवायचे. ओके. मी विचारेन तेव्हा मला सांगायचं आहे. व्हेरी नाईस. अर्णव पटोले. अनम्यूट. अर्णव अनम्यूट कर. त्यानंतर रोहिणी चव्हाण. अनम्यूट कर. हो सर. येस. रोहिणी मला दुसरं बलून सोबतचं सेंटेन्स सांग मला. आता मागाशी जाईने बॉय पासून सेंटेन्स बनवलेलं, तू बलून पासून बनवलं. दिस इज अ बलून्स. बलून. ओके. व्हेरी गुड. दिस इज अ बलून म्हणजे काय? याचा अर्थ काय येतो? हा बलून आहे किंवा हे बलून आहे. ओके. छान. व्हेरी गुड. बाकीचे सेंटेन्स बनवायचं नोटबुक मध्ये तुम्ही. गुड. नाईस ट्राय. चिन्मय पावले. हो सर. हा चिन्मय, बाजूच्यांना थोडं शांत बसायला सांग तुझ्या घरातल्यांना. हा तू बोल आता. तिसरा शब्द जो आहे MASK. MASK म्हणजे काय? याला काय वाचायचं आपण? काय रिडिंग करायचं? मास्कला काय बोलायचं? हा MASK मास्क. बरोबर. तिसरा शब्द. आता सेंटेन्स सांग मला आता. किती सोपा आहे. पहिल्या कॉलम मधला एक शब्द, दुसऱ्या कॉलम मधला, तिसऱ्या कॉलम मधला. व्हेरी गुड. दिस इज अ मास्क. अगदी बरोबर आहे. हा मास्क आहे जो की आज प्रत्येक जण वापरतो आहे. बरोबर ना? व्हेरी गुड. तू घराच्या बाहेर निघाल्यानंतर मास्क वापरतो की नाही? हो. व्हेरी गुड. पुढे संजय शिंदे. अनम्यूट. संजय शिंदे. ओके. सांग. नेक्स्ट पुढचं सेंटेन्स बनव. पुढचं मास्कच्या नंतर कोणता शब्द आहे? चौथा शब्द. येस सर. पुन्हा सांग. दिस इज अ बर्ड. दिस इज अ बर्ड. बरोबर. अगदी बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय होतो मराठीमधून? दिस इज अ बर्ड म्हणजे हा पक्षी आहे. बरोबर. वैष्णवी शिरसाट. अनम्यूट कर. दिस इज अ प्रयत्न कर. TIG. बघा जंगलामध्ये राहतो बघ. IGER. हा जंगलामध्ये राहतो बघ. जंगलामध्ये इतर प्राण्यांची शिकार करतो. कोण आहे हा? TIGER. करेक्ट. ते बरोबर. टायगर. दिस इज अ टायगर म्हणजे हा वाघ आहे. चला आता 5 सेंटेन्स आपले बनून झालेत आणि सर्व मुलांचे लिहून पण झाले असणार. बरोबर. आता आपण बघा तुमचे सेंटेन्स असे बनलेत का खात्री करून घ्या तुमच्या नोटबुक मध्ये. बघा तिथे दिसत आहे तुम्हाला. पहिला आहे दिस इज अ बॉय म्हणजे हा मुलगा आहे. दिस इज अ बलून. दिस इज अ मास्क. दिस इज अ बर्ड. दिस इज अ टायगर. तुमच्या सगळ्यांची सेंटेन्स अशीच आलेली असणार. हो की नाही? ओके. छान. तर आता आपण वेळ न वाया घालवता आपण पुढे जाऊया. ओके. ओके. आता बघा या ठिकाणी तुम्हाला चित्र दिसत आहे की सेम मागचा जसा मी तुम्हाला टेबल दाखवला सेम तसाच आहे. इथे पण 3 कॉलम आहेत.
पहिल्या कॉलम मध्ये दिस हा शब्द घ्यायचा आहे, दुसऱ्या कॉलम मध्ये इज अ, आणि तिसऱ्या कॉलम मध्ये मात्र आता मी या ठिकाणी तुम्हाला चित्र दिलेली आहेत. मागाशी स्पेलिंग दिलं होतं, तुम्हाला चित्र. आता सेम तसंच तुम्हाला वही पेन घेऊन लिहायचं आहे. आता लिहित असताना तुम्हाला स्पेलिंग जसं येईल तसं लिहा, पण सांगताना तुम्हाला स्पेलिंग तर सांगायचं नाहीये, तुम्हाला फक्त त्याचं नाव सांगायचं आहे, त्यामुळे सोपं आहे. चला आता मी तुम्हाला एक बनवून दाखवतो की दिस, आता पहिलं चित्र जे आहे कॉक आहे, तर दिस इज अ कॉक, बरोबर, हा कोंबडा आहे असं, दिस इज अ कॉक. तसं बाकीचे मला सांगायचं या ठिकाणी. चला पुढे आपण सांगूया, पुढे आहे आता कोण, शिवानी, अनम्यूट कर. आम्हाला सेंटेन्स बनव याच्यापासून. This is a camel. Yes, this is a camel. Very good. सर्व मुलांनी वहीमध्ये लिहायचं आहे. All the students are requested to write all the sentences in your notebook. Okay? Good. छान आहे. संस्कार कदम, अनम्यूट कर. This is a camel. Yes, बरोबर. This is a camel. Okay, छान. या ठिकाणी आता हे कोण आहे, माया हुआ, सतोषा, अनम्यूट कर. मला पुढचं सेंटेन्स सांग मला. बघा ती तुम्हाला गाय आहे, गायीचं चित्र आहे, बरोबर ना. तर गायीला आपण काय म्हणतो आपण. फटाफट, किती सोपं आहे. बाकी बोलायचं नाहीये, बाकीच्या आजूबाजूला जे लोक आहेत म्हणजे मम्मी पप्पा असतील कोणी, त्यांनी बोलायचं नाही प्लीज. ध्रुव, अनम्यूट कर. ध्रुव, तुझा आवाज खूप येत आहे त्यामुळे तुला बंद केलंय. ध्रुव मला सांग सेंटेन्स. परत सांग. तुझा आवाज मध्ये कट होते, मी पुढे जातो तोपर्यंत. त्याच्यानंतर तन्वी संतोष शेंगडे, अनम्यूट कर. यस तन्वी, अनम्यूट कर पटकन. ओके, पुढे आराध्या, अनम्यूट कर. आपण लवकर पटकन अनम्यूट करायचं, वेळ आपला वाया जाता का. आराध्या, अनम्यूट कर. पुढे आणखी एक आराध्या आहे, अनम्यूट कर दे. चला आदित्य शिंदे, अनम्यूट कर. सही, इंटरनेटवर अवलंबून आहे शिक्षण, त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याचं नेटवर्क स्लो असेल तर तो पटकन अनम्यूट नाही करू शकत, बरोबर. चला ठीक आहे, पुढे आपण जाऊया आता. अनिकेत, अनम्यूट कर. अनिकेत अरविंद दावडे कोण आहे बा अनिकेत. ओके, चल अनिकेत सांग मला सेंटेन्स सांग पटकन. अरे परत तू म्यूट केलास पण. ठीक आहे, अवनी जोशी, अनम्यूट कर. यस सर. मला सेंटेन्स सांग बरं त्याच्यापासून, तुला समोर जो टेबल दिसतोय ना त्याच्यापासून. दिस अ डक. कुठे डक दिसतोय तुला. दिस इज अ स्नेक. हा, दिस इज अ स्नेक, बरोबर, तो साप आहे. अगदी बरोबर आहे, करेक्ट. म्यूट करून ठेवायचं झाल्यानंतर. चैतन्य, अनम्यूट कर. दिस इज ए स्टार. येस, तुला स्टार दिला पाहिजे कारण तू वाक्य एकदम
करेक्ट सांगितलंय. व्हेरी गुड. खूप छान प्रयत्न केला तुम्ही. आता बघा याच्यापासून मी काय काय वाक्य बनवले. दिस इज अ कॉक. तुमचं वाक्य असं जाईल का पहा. दिस इज अ कॅमल. दिस इज अ काऊ. दिस इज अ स्नेक अँड दिस इज अ स्टार. ओके छान. सगळ्यांचा अर्थ काय होतो बघा. दिस इज अ म्हणजे हा आहे किंवा ही आहे असं त्याचा अर्थ. दिस इज अ कॉक म्हणजे हा कोंबडा आहे. दिस इज अ कॅमल हे उंट आहे. दिस इज अ काऊ ती गाय आहे. ओके अशा प्रकारचा त्याचा अर्थ निघतो. तुम्ही अशी खूप सारी वाक्य बनवू शकतात दिवसभरामध्ये. कितीतरी शब्द आपण इंग्रजी शब्द सुद्धा वापरतो की नाही आपण. त्याच्या अगोदर दिस इज हा शब्द लावायचा. समजा तुमचं वाक्य तयार. आता दिवसभरात हेच बडबड बडबड करत राहायचंय. दिस इज अ कबर्ड. दिस इज अ चेअर. दिस इज अ टेबल. ओके चला आता पुढे आणखी तुम्हाला एक गमतीदार छान अभ्यास दिसतोय. सेम थोडस लॉजिक लावायचं या ठिकाणी. तुम्हाला मी थोडंसं सांगतो की बघा या टेबलमध्ये काय दिसतं तुम्हाला. 3 कॉलम आहेत सेम. पहिल्या कॉलम मध्ये काही तुम्हाला पिक्चर्स आहेत. सेकंड कॉलम मध्ये आय एस इज हा शब्द लिहिलेला आहे. इज म्हणजे आहे. आय एस इज म्हणजे आहे. आणि थर्ड लास्ट कॉलम मध्ये तिथे बघा तुम्हाला काय दिसतंय. YELLOW येलो, ब्राऊन, रेड, ग्रीन, व्हाईट हे सगळे काय आहेत कलर्स आहेत. तर तुम्हाला आता बघायचं की फर्स्ट पिक्चर जे आहे ते टोमॅटोचं आहे. टोमॅटोचा कलर कोणता आहे त्यानुसार बनवायचं सांगायचं की पहिलं जे आहे तुम्हाला मी बोलून दाखवतोय. टोमॅटो इज रेड. बरोबर. टोमॅटो इज रेड. तसं पुढचे तुम्ही आता बनवायचे आहेत चित्र. ओके चित्रांची नाव तुम्हाला माहिती असली पाहिजे. चला फटाफट हात वरती करा मग मला कळेल. चला चला आपण जाऊया. अनुष्का कुंभार अनम्यूट कर. अनुष्का. चला आणखी एक अनुष्का. अनुष्का नामदेव खरात. तू अनम्यूट कर. 2 अनुष्का आहेत. दोघींना पण अनम्यूट केलेलं आहे पटकन. ओके अनुष्का खरात बोल. ग्रीन. कुठं दिसतंय तुला इथे. दिसतंय का इथे. नाहीये. ट्री इज ग्रीन एवढंच बोलायचंय. व्हेरी गुड छान ग्रेट. त्याच्यानंतर ईश्वर पवार अनम्यूट कर. यस सर. हा सांग बरं मला सेंटेन्स सांगते. काय सर. तुला बघ चित्रामध्ये चित्र दिसतंय का तुला तुझ्या मोबाईल मध्ये. हो. मग मला सांग तिथे कुठलं पण एक चित्राचं नाव घ्यायचं आणि कुठलं सेंटेन्स बनवायचं. कोणतं पण घ्यायचं असतं. जरुरी नाही की क्रमानेच घेतलं पाहिजे. चित्रांची नावं सांगायची सुरुवातीला. बघ तुला चित्र दिसतं त्या ठिकाणी हो की नाही. त्यातलं एक चित्र घ्यायचं कुठलं पण एक. त्याचं नाव घ्यायचं अगोदर. जसं की मी तुला सांगितलं पहिलं चित्र हे टोमॅटोचं आहे की नाही. मग त्याला मी टोमॅटो बोललो. टोमॅटो इज मग टोमॅटोचा कलर हा रेड आहे मग टोमॅटो इज रेड असं मी सेंटेन्स बनवलं. तसं एक चित्र घे कुठलं पण एक. RED. ओके चल ठीक आहे. तू बघ आता बाकीचे. जाई अनम्यूट कर. यस सर. मला एक सेंटेन्स बनव. मला एक सेंटेन्स. चॉकलेट इज ब्राऊन. येस चॉकलेट इज ब्राऊन. कॅडबरी इज ब्राऊन. तुम्ही कॅडबरी खातात की नाही बर्थडेला. येस तिचा कलर हा ब्राऊन आहे म्हणून. येस ओके तुला एक मी चॉकलेट देणार आहे हा जाई नंतर. ओके व्हेरी गुड. खूप छान प्रयत्न आहे. रोहिणी चव्हाण अनम्यूट कर. 1 मिनिट. कोमल अनम्यूट कर. कोमल किशोर चांदोरकर. येस ट्री इज ग्रीन. तुझा प्रोनाऊन्सिएशन खूप छान आहे हा कोमल एकदम. बरं जे झालेले नाहीयेत त्याबद्दल सांगायचं. आणखी 2 चित्र राहिलेले आहेत आपले. रॅबिट इज व्हाईट. करेक्ट वेल डन. रॅबिट इज व्हाईट. आता एक राहिलेला आहे पहा. आता कोण सांगते सांगा मला. टोमॅटो इज रेड. येस टोमॅटो इज रेड. व्हेरी गुड नाईस. तुझा प्रोनाऊन्सिएशन खूप छान आहे. मला खूप आवडलं एकदम करेक्ट. छान हा व्हेरी गुड कोमल. आता पहा या ठिकाणी मी सेंटेन्स बनवलेले आहेत पहा. हे सेंटेन्स असे आहेत पहा. अ टोमॅटो इज रेड. अ ट्री इज ग्रीन.
अ सनफ्लॉवर इज येलो. सनफ्लॉवर बद्दल कोणी सांगितलेलं नाही. अ रॅबिट इज व्हाईट. कॅडबरी इज ब्राऊन. अ चॉकलेट इज ब्राऊन. ही सुद्धा बरोबर आहे. तर अशा प्रकारचे वाक्य आहेत. ओके, तुम्ही आता ही जी सेंटेन्स आहे तर आजच्या तासापुरतं मर्यादित ठेवायचं नाही बाळांनो. तुम्हाला रोजच्या रोज तुम्हाला हे दिसतात, तुम्ही वापरतात, पाहतात, त्याच्याविषयी बोलायचंय आपल्याला. कळलं? बोललात तर तुम्हाला ते सवय पडेल तुमच्या तोंडाला बोलण्याची, त्या जिभेला आपल्या. त्यामुळे बोलत राहायचं आहे. आता पुढे पहा, इथे काय दिसतंय? लुक ऍट द पिक्चर अँड टेल द ऍक्शन वर्ड्स. तुम्हाला चित्र पाहायचं आहे. जर तुम्हाला चित्र लहान दिसत असेल तर तुमची स्क्रीन तुम्ही झूम करू शकतात. अशी बोटाची चिमटी घेऊन आपण करतो की नाही झूम, तसं करून बघू शकतात. पहिल्या चित्राबद्दलचं ऍक्शन वर्ड सांगायचं. ऍक्शन वर्ड म्हणजे काय? त्या चित्रामध्ये कोणती ऍक्शन, कोणती कृती दिसत आहे त्याबद्दल सांगायचंय. तर पहिल्या चित्रातला जो माणूस आहे तो काय करतोय त्याबद्दल मला सांगायचं. ओके, चला आपण जाऊया पुढे. मी तुमच्याकडे पटकन येतो. यश मंगेश पटोळे, अनम्यूट कर. मला सांग, मला पहिल्या चित्राबद्दलचं ऍक्शन वर्ड सांग. मला कोणती ऍक्शन आहे त्याच्यामध्ये? काय करतोय तो माणूस? येस, करेक्ट, अब्सोल्युटली राईट. रन. तुम्ही रन म्हणू शकतात किंवा रनिंग पण म्हणू शकतात. येस, करेक्ट. वेदिका, अनम्यूट कर. वेदिका तेरवणकर. येस, टेल मी अबाउट द सेकंड और एनी पिक्चर. तर दुसऱ्या चित्राबद्दल सांग. कोणते ऍक्शन चालू आहे त्या ठिकाणी? पटकन सांगायचं बाळा. इंग्रजीमधून सांगायचंय. आपला इंग्लिशचा तास आहे ना, सो यू हॅव टू टेल इन इंग्लिश व्हॉट इज द ऍक्शन इज गोइंग ऑन. ओके, येस. नेक्स्ट प्राची पाटील, अनम्यूट कर. मला सांग बरं, दुसऱ्या चित्रात कोणती ऍक्शन चालू आहे? येस, रायटिंग. अगदी बरोबर आहे. व्हेरी गुड. त्याच्यानंतर अनिकेत अरविंद, अनम्यूट कर. दावडे. अनिशा गायकवाड. तिसऱ्या चित्राबद्दलचे ऍक्शन सांग मला. तिसऱ्या थर्ड पिक्चर जे आहे त्याबद्दलचे ऍक्शन सांग. ओके, डान्सिंग. डान्स करतायत, बरोबर. डान्सिंग. ओके. आणि शेवटचं लास्ट चित्र जे आहे ते सांगायचंय मला. चैतन्य, अनम्यूट कर. स्विमिंग. येस, करेक्ट. स्विमिंग. तुला येतं का स्विमिंग करायला? हो. अरे वा, व्हेरी गुड. मला शिकव. मला येत नाही स्विमिंग करायला. ओके, चला, छान. आता या ठिकाणी मी तुम्हाला दिलेलं आहे लिहून या ठिकाणी कोणकोणत्या ऍक्शन्स आहेत. पहिल्यामध्ये आहे रनिंगची आहे. रन असं लिहिलेलं आहे मी. रन लिहू शकतात किंवा रनिंग पण लिहू शकतात, तुम्ही म्हणू शकतात. सेकंड आहे रायटिंग. थर्ड आहे डान्सिंग. आणि लास्ट आहे स्विम. ओके, चला. तर हे तुमचं असं आहे का बघा. तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही लिहिलेलं असणार ना शब्द. तुम्हाला सांगितलेला आहे मी नोटबुकमध्ये लिहायला क्रमाने. तर तुमचं असं असेल तर करेक्ट आहे. व्हेरी. नसेल, स्पेलिंग मिस्टेक असेल तर तुम्ही नंतर दुरुस्त करू शकतात. चला, नेक्स्ट. आता या ठिकाणी काही ऍक्शन्स आहेत. त्या ऍक्शन्स मला करून दाखवायचंय तुम्ही. ठीक आहे. आता या ठिकाणी एका विद्यार्थ्याने, आता पहिला शब्द आहे ओपन. काय आहे? ओपन. देवांश, अनम्यूट कर. ओपन म्हणजे काय ते सांग मला अगोदर. ओपन म्हणजे काय? OPEN. ओपन म्हणजे खोलणे. येस, उघडणे. मग तुम्हाला एखादी ऍक्शन करून दाखव. ओपन केल्याची कोणती ऍक्शन करू शकतोस तू? प्रत्यक्ष करून दाखव मला. येस, ओपन युअर नोटबुक. ओपन युअर नोटबुक. मग तू ऍक्शन करून दाखव मला तशी. तुझी नोटबुक आहे ना, ती ओपन करून दाखव मला. येस, व्हेरी गुड. नाव क्लोज युअर नोटबुक. येस, व्हेरी गुड. ओपन, क्लोज. ओपन म्हणजे उघडणे, क्लोज म्हणजे बंद करणे. अगदी करेक्ट आहे. अर्पण, अनम्यूट कर. अर्पण. चला, देवानंद देसाई, अनम्यूट कर. देवानंद देसाई. तिसरा शब्द काय मला वाचून दाखव. तिसरा शब्द मला वाचून दाखव, त्याचा अर्थ सांग.
येस करेक्ट. ओपन, क्लोज, राईट, सिंग, ड्रिंक ह्या ऍक्शन्स आहेत, तुम्ही करून दाखवायच्या प्रत्यक्ष तशा. लक्षात. राईट म्हणजे लिहिणे, सिंग म्हणजे गाणे आणि ड्रिंक म्हणजे पिणे. याच्या तुम्ही घरी काय करायचं आहे, तुम्ही ती ऍक्शन करायचं आहे आणि तुमच्या मम्मी पप्पांना सांगायचं आई बाबांना की ती मी ऍक्शन कशी करतोय बरोबर आहे का ते त्यांना पाहायला सांगायचं. ओके छान. तर पुढे जाऊया आपण आता. आता गेसिंग गेम आहे या ठिकाणी. एक तुम्हाला म्हणजे अंदाज करायचा की काय बरं असेल हे. बघा इथे काय म्हणताय, हु एम आय, कोण आहे मी कोण आहे. आय हॅव 4 legs, मला 4 लेग्स आहेत, पाय आहेत. आय हॅव अ टेल, मला एक शेपटी आहे. बघा नीट आहे का. तुम्हाला आता या ठिकाणी गेस करायचं की कोणता ॲनिमल आहे, कोण आहे हा. आय हॅव 4 legs, मला 4 पाय आहेत. आय हॅव अ टेल, मला एक शेपटी आहे. आय लिव्ह इन जंगल, मी जंगलामध्ये राहतो. आय हंट अदर ॲनिमल्स, मी दुसऱ्या ॲनिमल्स म्हणजे प्राण्यांची शिकार करतो. हु एम आय, कोण आहे बरं मी. सांगा मला आता या ठिकाणी. ईशान म्हेत्रे तू अनम्यूट कर आणि सांग हा कोणता ॲनिमल आहे ज्याला 4 legs आहे, एक टेल आहे, तो जंगलमध्ये राहतो आणि अदर ॲनिमल्स म्हणजे इतर ॲनिमल्स तो हंटिंग करतो, शिकार करतो. कोण आहे ॲनिमल असा हा. आय हॅव 4 legs. हा तू मला ॲनिमलचं नाव सांग, असं कोण आहे. हा गेम आहे, गेम. लक्षात. मी जे आता वाचलं ना ते कोणत्या ॲनिमलला लागू होतं सांग मला हे. ज्याला 4 legs आहे, त्याला एक टेल आहे, शेपटी, तो जंगलमध्ये राहतो आणि इतर ॲनिमल्स जे आहे त्याची हंटिंग करतो, इतर ॲनिमल्स तो शिकार करतो. येस, बघूया बरं तुझं उत्तर बरोबर आहे का. अरे वा, खरंच बरोबर आहे. हा कोण आहे, टायगर आहे. व्हेरी गुड, छान. आता पुढचा हे आहे तुम्हाला पझल, एक पझल बघा. त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, आय फ्लाय इन द स्काय, मी आकाशात उडतो. आय फ्लाय इन द स्काय बट आय एम नॉट अ बर्ड. अरे वा, म्हणजे मी आकाशात उडतोय पण चिमणी. एक मिनिट थांब, तू तुझं स्पीकर बंद ठेव, तुझा स्पीकर बंद ठेव. नाही हा स्पीकर बंद कर बघा, तुझा स्पीकर बंद कर. ओके बघा मी सांगतोय, आय फ्लाय इन द स्काय बट आय एम नॉट अ बर्ड, म्हणजे मी आकाशात उडतोय तरी पण मी पक्षी नाहीये. आता आकाशामध्ये कोण उडतात, बर्ड्स फ्लाय इन द स्काय. बट आय एम नॉट अ बर्ड, मी आकाशात उडतो पण मी बर्ड नाहीये. आय हॅव 9 letters इन माय नेम, माझ्या नावामध्ये 9 अक्षरे आहेत, 9. हु एम आय, चला सांगा बघूया कोण हुशार आहे तुमच्यामध्ये. चला तुमच्यापैकी हुशार कोण आहे बघूया आपण आता. या ठिकाणी आपण अनम्यूट करूया आपण वेदा शरद कांबळे, अनम्यूट कर. हा वेदा शरद कांबळे, पटकन अनम्यूट करायचंय. सांग. आय फ्लाय इन द स्काय बट आय एम नॉट अ बर्ड आणि आय हॅव 9 letters इन माय नेम. आणि माझ्या अक्षरात शब्दामध्ये नावात 9 अक्षर आहेत. हा बोल ना. आय सी द स्काय बियर. तुला काय ओळखायचं माहितीये का, हा कोडा आहे, एक पझल आहे. आय फ्लाय इन द स्काय, मी आकाशात उडतो. बट आय एम नॉट अ बर्ड, पण मी पक्षी नाहीये. आय हॅव 9 letters इन माय नेम, आणि माझ्या नावामध्ये 9 अक्षरे आहेत. 9 इंग्रजीची 9 स्पेलिंग आहेत अक्षर. कोण आहे मी, असं तुला सांगायचे. कोण आहे, अशी कोणती वस्तू आहे किंवा काय आहे की जे की आकाशात उडतं पण त्याला पंख नाहीये, असं कोण आहे सांग बरं. येस ओके, आपण दुसरीकडे जाऊ. आपण अनुष्का कुंभार, अनम्यूट कर. ओके, आणखी एकाला मी अनम्यूट करतो या ठिकाणी. बटरफ्लाय. पण त्यांनी काय सांगितलेलं आहे बघ, आय एम नॉट अ बर्ड. तर बटरफ्लाय जरी आकाशात उडत असला, ओके ठीक आहे, पण त्याच्यामध्ये 9 letters नाही आहेत. ओके जाई, अनम्यूट कर. येस सर. कॅन यू टेल मी आकाशात उडतो पण पक्षी नाहीये, माझ्या अक्षरात शब्दात 9 अक्षर आहेत, असं कोण बरं असेल असं. इंग्लिश मध्ये काय बोलतो. ठीक आहे बटरफ्लाय, ठीक आहे, पण आणखी एक मला जे अपेक्षित आहे या ठिकाणी नाहीये. ओके सर वटवाघूळ. वटवाघूळ हा बर्ड नाहीये, तो ॲनिमल आहे.
आणि त्याला त्याच्या ह्याच्यामध्ये बघा त्याला बॅट म्हणतो आपण, बरोबर, त्याच्यात 9 अक्षर असली पाहिजे. सृष्टी जगताप अनम्यूट कर. आता मी तुम्हाला एक क्ल्यू देतो, त्याच्यामध्ये पीपल्स ज्या लोक जे आहेत ते प्रवास करतात बा त्याच्यामध्ये बसून. आता सांगा. चला चला डोकं लावा बघूया. वेदिका अनम्यूट कर. तुम्ही येस करेक्ट. काय आहे? एरोप्लेन. येस बघा या ठिकाणी एरोप्लेन. एरोप्लेन मध्ये बघा AEROPLANE. अगदी बरोबर आहे एरोप्लेन. तुम्ही बटरफ्लाय म्हणला ते सुद्धा बरोबर आहे, कारण बटरफ्लाय हा काही बर्ड नाहीये, तो एक इन्सेक्ट आहे, बरोबर. आणि एरोप्लेन हेही बरोबर आहे. ते याच्यामध्ये बघा 9 अक्षर आहेत की नाही. गुड. आता पुढे आपण बघा या ठिकाणी काही शब्द आहेत, या ठिकाणी वाचायचं आहे. असणारे शब्द आहेत या ठिकाणी हॅट, कॅट, बॅट, रॅट आणि फॅट. आता पहिला कॉलम जो आहे त्या प्रत्येक कॉलम मध्ये ए हा अक्षर आहे आणि त्याच्यामध्ये ऍ असा उच्चार आलेला आहे. एकाने फक्त एक एक कॉलम वाचायचा आहे. हर्ष अनम्यूट कर आणि वाच बरं पहिला कॉलम. व्हेरी गुड, छान. त्याच्यानंतर हर्ष कावनकर अनम्यूट कर. सेकंड कॉलम वर जरा. आता याच्यामध्ये ए उच्चार आहे, PEN, पेन असा. मेन, मेन बोलायचं, मेन. प्रत्येक ठिकाणी ए असा. व्हेरी गुड, छान. ध्रुव अनम्यूट कर. तिसरा कॉलम याच्यामध्ये ई उच्चार आहे पहा, PIN, पिन. तसं पटकन वाचायचंय, आपली वेळ संपत आलेली आहे बघा. ओके, नेक्स्ट साईश्री अनम्यूट कर. हा सर. चल मला तिसऱ्या कॉलम मध्ये शब्द वाचून दाखव. पेन, चेन. चीन बोलायचं, पिन, चिन. पुढे चीन, टीन, बीन आणि हिट बोलायचं, हिट. करेक्ट, व्हेरी गुड. हा येस. आता नेक्स्ट जाई चौथा कॉलम वाचते ते, चौथा कॉलम. हो सर. वाचून दाखव. डॉल, बॉल, कॉल, फॉल, ऑल. व्हेरी गुड. अनय वाडकर अनम्यूट कर. छान. पुढचा लास्ट कॉलम. BUT, बट. FAT, फॅट. अरे कुठे फॅट गेलास तू? फॅट नाहीच, शेवटचा कॉलम होता, शेवटचा कॉलम. BUT बट. बट. CUT कट. HUT हट. NUT नट. SHUT शट. व्हेरी गुड, खूप छान वाचलं तुम्ही, मस्त एकदम. आता या ठिकाणी सोहम अनम्यूट कर. गटात न बसणारा शब्द ओळखायचा, ऑड मॅन आउट. तर पहिली तुम्हाला बघा निळ्या रंगामध्ये आडवी अक्षरे असतात ना पूर्ण एका रांगेत, बॉल, कॉल वगैरे. त्यातला गटात न बसणारा शब्द आहे, म्हणजे तिघांचा उच्चार सारखा आहे. आणि हा बोल, एकच वाचायचं आहे बघा, लक्षात ठेवा, समजून घ्या अगोदर. तुम्हाला या ठिकाणी बघा इथे काय करायचं आहे, हे बघा, हे यांचे उच्चार आहेत ना, उच्चार बघायचे. यांचा चौघांचा उच्चार सारखा नाहीये, याच्यापैकी तिघांचा उच्चार सारखा आहे आणि एकाचा चुकीचा आहे, वेगळा आहे. तर वेगळा उच्चार असणारा शब्द शोधायचा. ओके, त्याला म्हणतो आपण ऑड मॅन आउट. चला सांगा. रोल. येस करेक्ट. आता चारही शब्द वाचून दाखव मला अगोदर, पहिले चारही शब्द वाचून दाखव. BALL बॉल, CALL कॉल, ROLE रोल, DOLL डॉल. येस. मग वेगळा कोणता आहे? मग वेगळा शब्द कोणता आहे? वेगळा उच्चार कोणाचा आहे?
ROLE. येस करेक्ट. प्रत्येकांचा उच्चार हा ऑ आहे. बॉल, कॉल, डॉल आणि त्याचा बोल आहे. एकदम बरोबर आहे. छान. या ठिकाणी दुर्गेश अनम्यूट कर. दुर्गेश. हा चल मला सेकंड लाईन सांग वाचून. दुसऱ्या ओळीमधला कोणता वेगळा शब्द सांग. गटात न बसणारा शब्द कोणता आहे ते सांग फक्त मला. येस DOT डॉट. कारण प्रत्येकांचा उच्चार हा गोट, नोट, बोट आणि शेवटचा शब्द डॉट आहे. त्यामुळे नोट चुकीचा आहे. गोट, नोट, बोट हे तिघांचा उच्चार बरोबर आहे आणि शेवटचा शब्द जो आहे तो आहे डॉट. बरोबर. ओके. त्याच्यानंतर रोहिणी चव्हाण अनम्यूट कर. शेवटचं वाचून नको मला. शेवटचं लास्ट कोणता शब्द वेगळा आहे ते. Man, fan, ran. हा रॅन. बरोबर. मॅन, फॅन, रन, रॅन. मग वेगळा उच्चार कोणाचा आहे. Ran. वेगळा उच्चार याचा आहे. याचा वेगळा उच्चार आहे. बरोबर. येस ओके ठीक आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला गंमत आहे. एकदम गमतीशीर खेळ आहे एक प्रकारे. हे तुम्हाला बघा या ठिकाणी मुलांनो इकडे पहा जरा. इथे एक तुम्हाला चित्र दिसतंय. तुम्ही तुमची स्क्रीन झूम करून बघू शकता. इथे आहे बटर. काय आहे. बटर. आणि हे काय आहे. माशी म्हणजे याला आपण फ्लाय म्हणतो. हा बटर आहे आणि फ्लाय आहे. याचा अर्थ वेगळा, याचा अर्थ वेगळा. पण या दोघांना एकत्र केलं की नवीन शब्द बनतो. जसं की बटरफ्लाय. काय. बटरफ्लाय. बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू. हा लक्षात. तसं याचं सांगा बरं मला. याच्यापासून कोणता नवीन शब्द बनेल. संस्कार तू सांग मला. संस्कार हे चित्र कशाचं आहे. Cat आणि fish. कॅट आणि फिश पासून कोणता शब्द बनेल. करेक्ट. बरोबर आहे. बरोबर आहे. कॅट फिश. ऋतुजी अनम्यूट कर. व्हेरी गुड. छान. येस सर. हे काय आहे. कप. कप. आणि हे काय आहे. केक. केक. मग या दोघांपासून कोणता शब्द बरोबर बनेल. कप केक. येस अगदी बरोबर आहे. कप केक. पण आता तुम्ही बनवलं बरोबर आहे का. येस. आता या ठिकाणी तुम्हाला दिसतं या ठिकाणी बरोबर ना. ओके नाही. आता या ठिकाणी तुम्हाला इथे फिश याला कॅटफिश म्हणतात. याच्यात फरक काय सांगा बरं. कॅटफिश म्हणजे काय. तर ज्या फिशला मिशा असतात ना. मिशा त्याला कॅटफिश म्हणतात. ओके. बाकी तुम्ही ओळखू शकतात. हा थोडासा जरा नवीन शब्द आहे. नवीन चित्र आहे. कॅटफिश म्हणजे ज्या माशाला मिशा असतात त्याला कॅटफिश म्हणायचं. ओके. मांजराला मिशा असतात ना तसं त्या माशाला पण मिशा आहेत. ओके. तर तुम्ही खूप छान उत्तरे दिलेली आहेत. खूप अतिशय चांगला सहभाग तुम्ही घेतलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी आय एम व्हेरी थँक्स. आय वॉन्ट टू से थँक यू फ्रॉम द BMC एज्यू मराठी 3rd स्टँडर्ड चॅनल. ओके. थँक्यू अगेन. सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी छान सराव केलेला आहे. विद्यार्थ्यांनी चांगली उत्तर दिलेली आहेत. अतिशय चांगला अभ्यास त्यांचा गेल्या वर्षी झालेला आहे. याच्यावरून असं समजतं. ओके. तर इंग्रजी हा असा विषय आहे दररोज तुम्ही वापराल तर तुम्हाला इंग्रजी चांगली येईल. चला आज मी तुम्हाला एकच सांगतो फक्त शेवटचं वाक्य आणि आपण आपल्याला तास आपण आता बंद करूया. दररोज मी 3 नवीन शब्द शिकणार आहे. बरोबर. बोला. दररोज मी 3 नवीन शब्द शिकणार आहे. बोला माझ्या मागे. नवीन शब्द शिकणार आहे. यस. जर तुम्ही रोज 3 नवीन शब्द शिकाल तर तुमची इंग्रजी खूप चांगली होईल. ओके. बाय बाय. ठीक आहे. आता तुम्हाला या ठिकाणी मॅडम बोलतील थोडं जरा. ओके.